नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम टम्म फुगणारी ही पुरणपोळी. या पुरणपोळीसोबत एकदम झणझणीत अशी आपण आमटीसुद्धा कटाची केलेली आहे. पुरणपोळी ना एकदम मऊ, न फुटणारी, एकदम टम्म फुगणारी आणि एकदम मऊ आणि गुबगुबीत आज आपण पाहणार आहोत. खूप साऱ्या टिप्ससह पीठ मळण्यापासून ते पोळी करण्यापर्यंत. चला तर मग सुरुवात करू. तर सुरुवातीला पहा, आपण इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजे चणा डाळ. आता हिला मी भिजत घातलेलं होतं. साधारण 500 ग्राम इतकी डाळ आहे. भिजत घातलेलं होतं. एक 2 ते 3 तास भिजत घालायचं, म्हणजे शिजती लवकर. त्याच्यासाठी काय करायचं, त्यातला पूर्णपणे पाणी आपण काढून घेतलेलं आहे डाळीचं आणि कुकरमध्ये आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे डाळ आपल्याला शिजवायची आहे. मी कुकरमध्ये हे पाणी घालून घेऊ. थोडंसं याच्यामध्ये हळद आणि तेल घालून घेतलेलं आहे. आता घरची आपली डाळ आहे ना, पॉलिश वगैरे नसतं तिला, म्हणून मी इथं पाऊण चमच इतकं हळद घातलेली आहे. अगदी 1 चमच इतकं तेल घातलेलं आहे, म्हणजे हे जास्त उतू जाणार नाही. त्याच्यामुळं काय करायचं, थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला एक 3 ते 4 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण काय करू, त्याला गॅसवर ठेवूत आणि पीठ मळायला घेऊ. तरी इथे एक पाणी घेतलेलं आहे मी. पाण्यामध्ये अगदी थोडीशी आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं, पाण्याला मिसळायचं आणि बाजूला ठेवायचं. आता पहा, इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप इतकं. आता आपलं पुरण खूप जास्त प्रमाणात होणार आहे, पण पोळ्या आपल्याला पूर्णपणे एकाच वेळेला करायचे नाही, तर त्यामुळे तरी इथं मी थोडंसंच पीठ घेतलेलं आहे, 2 कप इतकंच. आता आपल्याला काय करायचं, याला थोडंसं पाणी घालून मळायचं आहे. म्हणजे आपण हळद पाण्यामध्ये घातल्यानं काय होतं, जी हळद आहे ना ती तळाशी जाऊन बसते आणि पाण्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळं कसं, त्याची चव बदलत नाही. पिठाची एक हळदीची चव लागते ना, ती याच्यामध्ये लागत नाही. तळाशीच हळद तुम्ही पाहू शकता ही राहिलेली आहे. असं थोडंसं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. खूप सैलसर करायचं नाही आणि खूप घट्टसर करायचं नाही. पोळीपेक्षा थोडंसं घट्ट पाहिजेत, नॉर्मली आपण पोळी करतो ना तशी. आता पीठ मळून झालं आहे, आपल्याला भिजत घालायचं आहे पीठ, म्हणजे पोळी आपली टम्म फुगेल. त्याच्यासाठी मी काय केलं आहे, एका बाऊलमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा पिठाचा गोळा आपल्याला सोडून द्यायचा आहे. गोळा सोडून देऊता तोपर्यंत आपल्या कुकरने सुद्धा 4 शिट्ट्या ह्या देऊन घेतलेल्या आहेत. आता हे डाळ आपल्याला काय करायची, शिजली काय चेक करायची. तर पाहू शकता तुम्ही 4 शिट्ट्यामध्ये खूप छान शिजलेली आहे आणि पाणीसुद्धा आपल्या कुकरमध्ये जास्त असं राहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, डाळ एका चाळणीवर मी घालून घेतलेली आहे. पूर्णपणे कोरडी आपल्याला डाळ करून घ्यायची. येळवणीला पाणी काढून घ्यायचं आहे. काढलेली डाळ काय करायची, एका कढईमध्ये जेव्हा गरम आहे ना तेव्हाच घालून घ्यायची आहे. आता डाळ घालायची आणि थोडंसं हिला हलवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एकदम कोरडी अशी करायची. नाहीतर याच्यामध्ये साखर गूळ टाकल्याने ना अजून त्याचं पाणी सुटतं आणि हे भाजायला खूप जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला या प्रमाणात आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. आता कोरडी झाली की आपण काय करणार आहोत, हलकंसं तिला मॅश करूत. म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे ना, त्याच्यामुळं काय होतं, तर चाळणीमध्ये काढायला किंवा पुरणपात्र जरी तुम्ही वापरलं ना तर खूप जास्त वेळ लागतो. तरी तर मी बटाटा मॅशर आहे ना त्यांनी छान अशी मॅश करून घेतलेली आहे. ते झाल्याच्या नंतर आपली जेवढी डाळ होती ना, आता 500 ग्राम इतकी डाळ आहे, तर मी 250 ग्राम साखर आणि 250 ग्राम गूळ घालून घेतला आहे. डाळी इतकंच गूळ आणि साखरेचं प्रमाण याच्यामध्ये वापरलेलं आहे. दोन्ही मिळून 500 ग्राम इतकं. तुम्हाला जर कमी थोडंसं लागत असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालून घेऊ शकता, किंवा अर्धा गूळ अर्धी साखर मी इथं वापरलेली आहे. तुम्ही पूर्णपणे गूळ किंवा पूर्णपणे साखरसुद्धा घालून घेऊ शकता. तर मी दोन्हीही समप्रमाणात घातलेली आहे, 250-250 ग्राम. छान आता गूळ आपल्याला याच्यामध्ये विरघळू द्यायचं आहे. सारखं सतत याला काय करायचं, आपल्याला ढवळत राहायचं आहे. आपली कढई चांगली मोठी आहे. आता प्रमाण जास्त असल्यामुळं मी मोठी कढई घेतली आणि केव्हाही जाड तळाची कढई घ्यायची, म्हणजे कसं हे तळाला लागणार नाही. तर पहा, साखर आणि गूळ हा विरघळल्याच्या नंतर याच्यामध्ये एकदम पाणी झाल्यासारखं होतं. आता जसं याला आपण हलवत राहू, भाजत राहू. आपल्याला काय करायचं, मीडियम हीटवर गॅस ठेवायचा आणि सतत याला भाजत राहायचं. आता हे चांगलं भाजून झालं, पाणीही आटायला लागलं की याच्यामध्ये थोडंसं जायफळ घालून घेतलेलं आहे मी आणि इलायची.
इलायची पावडर घातल्या तरीही चालेल. मी अशाच इलायच्या घालून घेतल्यात. आपण जेव्हा ते याच्यामध्ये बारीक करूत ना चाळणीमध्ये, तेव्हा त्या येऊन जातील, बारीक होतील. तर काय करायचं आहे आपल्याला, छान असं घट्ट झालेलं आहे. आता आपण याला दळून घेऊता. थोडंसं गरम आहे ना तेव्हाच घ्यायचं. तर पहा, अजून मी मॅश केलेलं आहे त्याला. छान असं मॅश झालं की याला काय करायचं आहे आपल्याला, एका चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये घालून झालं की काय करायचं आहे, एक पेला घ्यायचा म्हणजे ग्लास वगैरे, आणि या पद्धतीने त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, हे पुरणपात्राची चाळणी आहे ना त्या चाळणीमधून गाळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपल्याला पुरण हे मिळतं. याच्यामुळं काय होतं, पुरण जेव्हा आपण करतो ना तर बारीक एकदम झालं ना तर पोळी कितीही पुरण घाला त्याच्या दुपटीनं पिठाच्या तरीही फुटणार नाही. तर पहा, याच पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हे पुरण बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे डाळीचं. आता आपण काय करायचं आहे, पुरण बाजूला ठेवून इथे येळवणीचं मी पाणी काढून घेतलेलं आहे डाळीचं. त्याची आपल्याला आमटी तयार करायची आहे. तर आमटीमध्ये कांदा लसूण तुम्ही जर वापरत नसाल, नाही घातल्या तरीही चालेल. मी 2 कांदे आहेत, ते 2 कांदे असे उभे कट करून घेतलेत. लसूण आहे 25 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आहे आणि खोबर आहे. खोबर अगदी पाऊण वाटी आहे, अर्ध्या वाटीला सुद्धा कमी आहे. त्याला सुरुवातीला भाजून घेऊता. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याला तेल वगैरे न घालता मी किसून घेतलेलं आहे खोबरं. तुम्ही गॅसवर असंही भाजून घेतल्या तरीही हरकत नाही. आता कांदा वगैरे भाजायचा होता म्हणून मी पॅनमध्येच भाजत आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, हे हलकंसं भाजून झालं की गॅस बंद करते वेळेसच 1 चमच त्याच्यामध्ये खसखस मी घालून घेतलेली आहे. तर पहा, गॅस बंद करायचा आणि याला काढून घ्यायचं आहे. खसखस फार लवकर ही भाजल्या जाते म्हणून मी गॅस जेव्हा बंद केला ना तेव्हाच घालून घेतली. तसाच कांदेसुद्धा 2 आहेत उभे कट करून घेतलेले, त्यालासुद्धा लालसर कलर येऊपर्यंत आपण भाजून घेऊ. लालसर कलर आला की मी याच्यामध्ये लसूण पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत, ज्या 25 म्हणले होते ना त्या. आता याला छान भाजून झालं की आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे. कोथिंबीरसुद्धा मी इथं घालून घेतलेली आहे. फोडणीमध्ये सुद्धा आपण घालणार आहोत, पण अशी सुद्धा घालून घ्यायची. माझं आलं राहिलं होतं ते इथं मी घालून घेतलेलं आहे, अर्धा इंच. आता काय करायचं आहे, सगळं मिक्सरला थोडंसं पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे याला. तोपर्यंत कढई इथं मी ठेवलेली आहे फोडणीसाठी कढई ठेवली होती ना, त्या कढईमध्ये अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घातलेली आहे आणि अगदी थोडंसं इथं मी लसूण घातलेलं आहे ठेचून. एकदम तसं पेस्ट केलेलं नाही, जसं कांद्याचं करतात ना तसं थोडंसं ठेचून घातलेलं आहे. तुम्हाला नाही आवडत असेल नाही घेतला तरीही चालेल. नंतर मिरची पावडर याच्यामध्ये आपण घालून घेतलं आहे. मिरची पावडर घालून झालं तेलामध्ये घालायचं, म्हणजे कसं कलर असा उठावदार येतो, त्याचा कलर खूप सुंदर येतो. नंतर आपण जे वाटण वाटून घेतलं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर वाटण इथं घालून झालेलं आहे. छान तेल सुटायला लागलं की आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर मी थोडंसं मिक्सरचं भांडं आहे ना तेच इसळून इथं याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी. छान कडेनं तेल सुटायला लागलं, तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलं. तर इथं मी खडा मसाला वापरलेला आहे अर्धा चमच. आता मोठा चमच आहे म्हणून अर्धा चमच घातलेला आहे. धणे पावडर 1 चमच आपल्याला घालून घ्यायचं आहे. अजून याला हलवून घ्यायचं. आता छान हे हलवून झालं, कडेनं छान तेल सुटायला लागलं की जे येळवणीचं पाणी आहे ना ते आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे. खूप आपली डाळ होती ना, पाणी घट्टसर निघालं, त्याच्यामुळं मी खूप जास्त प्रमाणात म्हणजे कढईभर इतकंच केलेलं आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमच मी मीठ घालून घेतलेलं आहे. कोथिंबीर घातली, थोडंसं गूळ घातलेला आहे, तो छान चव लागते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. थोडीशी चिंच घालायची आहे, चिंचेचं पाणी, आणि एक छान याला उकळी फुटू द्यायची आहे. खळखळून उकळी फुटली ना खूप सुंदर असा हा आमटीचा कलर हा येतो आणि चवीला ना अफलातून लागते. ही आमटी सोबत पोळी मग काय मजाच वेगळी असते. तर पहा, छान अशी हिला आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे, म्हणजे शिजू द्यायचं आहे. एक 10 मिनिट आपण शिजून घेऊता, म्हणजे कसं एक सारखा आणि दाटसरपणा येते. तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये डाळ वगैरे बारीक करून नाही घातली. जेवढी आमटी येळवणीचं पाणी निघाले ना डाळीचं तेवढंच याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता 10 मिनिटाच्या नंतर मस्त अशी तरी ही वरी आलेली आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे. आता आपल्याला खूप वेळ झाले, पीठ भिजत घातलेलं होतं
तर आता आपल्याला पिठाला हे बाहेर काढायचं आहे। असं पिठाला पाण्यामध्ये ठेवलं ना तर एकदम मस्त मऊ असं लोण्यासारखं आपलं पीठ होतं। पुरणसुद्धा एकदम बारीक असतं, त्याच्यामुळे पोळी आपली एकदमच भारी होते ओठाने खाऊ जेपर्यंत। तर पहा एकदम छान असं आपल्याला हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे। पूर्णपणे त्याच्यातलं पाणी काढून घेतलं, हलकासा तेलाचा हात याच्यामध्ये आपल्याला लावून याला मळून घेऊ। तर त्याच बाउलमध्ये मी मळलेलं आहे, खूप असं त्याला मेहनत लावायची गरज नाही, हलकंसं पाणी काढून झालं ना मळून घेतलेलं आहे। आता काय करायचं, एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि पहा तुमची जर पोळी फुटत असेल तर एक ट्रिक सांगते मी। जेव्हा पोळ्या करते ना तर पुरणपोळी जेव्हा करते वेळेस मी एक कपडा अंथरून घेते। तर काय करायचं आहे, पोळी पाठावर आपल्याला एक छान कॉटनचा कपडा अंथरून घ्यायचा आहे, जेवढा पोळीपाट आहे ना तेवढा। आता पहा मी जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या दुपटीने तर पुरण घातलेलं आहे। पिठाचा एक गोळा करून घेतला, त्याची वाटी केल्यासारखी केली, पूर्ण आता त्याच्या दुपटीने गोळा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। एक कपडा घेतला आहे कॉटनचा, त्याच्यावरही गोळा ठेवून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता लहान मोठी तुम्हाला जशी आवडेल ना किंवा जशी तुम्हाला करता येईल अशी तुम्ही करून घ्या। तर पाहू शकता पुरणसुद्धा दिसत आहे, एवढी आपली पातळ ही पोळी झालेली आहे। तर काय करायचं आहे, तावा छान तापलेला आहे, ही पोळी याच्यावर घालून घ्यायची। एका साईडने छान सेट झाली की मी पलटून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने सुद्धा छान आपल्याला भाजू द्यायची आहे। गॅस एकदम कमी करायचा, म्हणजे कसं ही पोळी छान अशी भाजल्या जाते। हाय हीटवर असेल ना तर पोळी व्यवस्थित अशी भाजल्या जात नाही। तर मीडियम हीटवर गॅस ठेवून छान अशी भाजून घेऊ। तर थोडंसं मी तेल लावलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आपण त्याचा उंडा करतो ना सुरुवातीला, तेव्हा मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। सुरुवातीला जेव्हा पोळी भाजायला टाकली तेव्हा सुद्धा तेल लावलेलं नाही। तर आता मी जेव्हा पोळी भाजली ना तेव्हा तेल लावून घेतलेले आहे। छान फुगू द्यायची, दोन्हीही साईडनं छान भाजून घ्यायची। तर पाहिल्या ना एकदम छान अशी भाजून झाली। त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा मी त्याच्यापेक्षाही सुद्धा मोठी केलेली आहे, तावाभर इतकी। तर पहा एकदम मस्त अशी गुबगुबीत आणि फुगून टम्म होणारी आपली ही पुरणपोळीसुद्धा, कितीही जरी पुरण तिच्यामध्ये घातलं ना तरीही ती अजिबात फुटत नाही। तर तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगणाऱ्या आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार होतात। सुरुवातीला आपल्याला तेल लावायचं नाही, छान दोन्हीही साईडला सेट होऊ द्यायच्या। सेट झाल्या का ह्या भाजून घ्यायच्या। तर पाहू शकता एकदम मस्त लोण्याप्रमाणे ओठाने खाऊजशी आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। झणझणीत आमटी सोबतच तुपाची बादली, मग काय मजा वेगळी असते। नक्की करून पहा, सणासुदीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम गरमागरम अशी पुरणपोळी खायची। नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।